पदी गाठलेली म्हातारी सांगा तुम्ही, माय लय म्हातारी झाली ग तू, एवढ्या अंगावर दागिने वागू नको ग, एवढे दागिने वागवतीस, दुपारच्या भरी तू एकटी ओट्यावर बसलेली असतीस, गावात चोर फिरतात, तुला दागिने सकट किडनॅप करून घेऊन गेले तरी कळणार नाही, काळ अंगाचे दागिने. तेव्हा म्हातारी काय म्हणते माहिती का, नको ग बाया, कशाला काढू, माया नवऱ्यानं मला साखरपुड्यात केलं ते राहू दे गो, माहितीची आठवण. अय साखरपुडा, तुला साखरपुडा पन्नाशीतच गेला निघून तुला कटाळून. पण म्हाताऱ्याला पुढं करती आणि 90त पण अंगातले दागिने म्हातारी काढून देत. पण हे सांगू माय, अंगातले दागिने तुम्ही किती सांभाळू ठेवा, पण कार्यकर्ते टपलेत कार्यकर्ते. म्हातारी केव्हा मरतील, केव्हा अंगातले दागिने काढू. कार्यकर्ते कोणते, हा बरोबर, सुना मुली नाही, सुना. मुलीचा जमाना गेला माय, पहिले अधिकार असायचा आईच्या दागिन्यांवर मुलीचा, आता मुली गेल्या सगळ्या बायपास निघून. म्हातारीच्या अंगावरच्या दागिन्यांवर सगळ्यात पहिले जर डल्ला कोण मारत असेल तर सुना. म्हातारीला फक्त मरू द्या महाराज, म्हातारी मेली रे मेली, सुना आहा अशा आरडतात. ज्या सुना म्हातारीला जिवंतपणी खायला विचारत नाही, प्यायला विचारत नाही, त्या सुना म्हातारी मेल्यावर आशा रडतात. कोणाकडे बघून, क्या बात आहे, दागिन्याकडे बघून. म्हणजे तुमचं निरीक्षण बारीक आहे, बरोबर, खरंय ग माय. आशा रडतात. कशा रडतात रडून दाखवू का तुम्हाला, म्हणजे आपल्याला ते बी जमतं बरं, बाय प्रॅक्टिकल माय कीर्तन. म्हणजे नवीन मुलींना काम पडेल ते की म्हातारी मेल्यावर कसं रडायचं असतं बुवा. म्हातारीला आडवं टाकतात, रडून दाखवतो, आता रडूनच दाखवतो. म्हातारीला आडवं टाकतात, मोठी सून पलीकडं, लहानी सून इकडं. हा, पहिले आमचा खानदेशी तडका मारतो, तुमच्याकडे वळतो. आमच्याकडे कसं रडतात बा बरं, अशी बगलत हात घालती, गालावर हात ठेवती आणि मोठी सून रडायला सुरुवात करते. पहिला मान मोठीला, वामनी माय वामनी मा, वामनी पिकेचीच कस काय गई गई वामनी आत्या, वामाशी आत्या बाई ग, रात्री बज खाल्ले, कुरड्या खाल्ल्यान भंडारातला भात खाऊन कस काय उचकून गेली ग माझी आत्या. मग लगे मोठी सून रिप्लाय देते लहानीला, लहानी रिप्लाय देते मोठीला, हो माशी आत्या बाईची मोठी सून, एवढ्या गप्पा नको हाणू ग, म्हातारीच्या मुलीलाही बोगस ग, त्या यायच्या अगोदर म्हातारीच्या कानातलं, नाकातलं, पोटातलं, गळ्यातलं, पिवळं धवळं सगळं काढून घे ग माझी आत्या. 5 मिनिटं हसून घ्या, ब्रेक देतो तुम्हाला. हे विनोदावारी घेऊ नका, हे वास्तव सत्य आहे. म्हणून मी तुम्हाला जिवंतपणेच सावध करतोय. तुमची दागिने उगीच तुमच्या सुनांच्या बोकांडी जाण्यापेक्षा जर चांगल्या लोकांना जिवंतपणे दान करत आलं तर करून टाका. कीर्तन संपल्यावर तसं माझ्याकडे दिलं तरी मला काही अडचण. सासूसाठी रडे सुना, भावांतरीचा भिन्न, भावांतरीचा भिन्न, सासूसाठी रडे सुना, भावांतरीचा भिन्न, जय हो भावांतरीचा भिन्न. महाराज हे निरीक्षण संतांचं, मी माझं खिशातच सांगत नाही, बाय प्रॅक्टिकल मी फक्त करून दाखवलं. सासूसाठी रडे सून, कशी रडे सून, भाव अंतरीचाच भिन्न, भाव अंतरीचा भिन्न तो कसा असा. सासूसाठी रडे सून कशी अशी, आहे की नाही. म्हणून माय ज्यावर, ज्या श्रीमंतीवर, ज्या पैशावर तुम्ही आम्ही त्या ठिकाणी महाराज, ज्या संसारिक सुखावर तुम्ही आम्ही त्या ठिकाणी कॉलर टाईट करतोय, त्याचं वास्तव सत्य हे. हो या संसारा पायी, या संसारा पायी, हात लावणी नशिबाला तू, रडशील डाई डाई. हो गे 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 हरिनाम गे, माया सारी सोडून दे. म्हणून संसार माझं म्हणण्यापेक्षा
देव माझं म्हणायचं सुका, देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा मी देवाचा, देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा मी देवाचा, देव माझा माझा माझा, जय हो. माझा माझा माझा, देव माझा देवाचा. हीच माझी सत्य वाचा, हीच माझी सत्य वाचा, हीच माझी, हीच माझी सत्य वाचा, देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा मी देवाचा. देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा मी देवाचा. देव माझा देव मी देवाचा, देव माझा आणि मी देवाचा, ही माझी सत्य वाचा. पण देव माझा आणि मी देवाचा हे कोणी म्हणावं माहितीये का? हे फक्त ओरिजिनल भक्ताने, ओरिजिनल वारकऱ्याने आणि संतानेच म्हणावा. तुम्ही आम्ही काय म्हणावं? कोंबडं माझं माझं माझं, बकर माझं माझं माझं, टोनग माझं माझं माझं, मसळा माझं माझं माझं, एकर माझं माझं माझं, गुंठा माझा माझा, गाडी माझी माझी माझी, माडी माझी माझी. आयुष्य माझी गाडी आणि माझी माडी याच्यात गेलं महाराज आयुष्य. बघा तुम्ही, माझी गाडी माझी माडी, माझी माडी माझी गाडी, माझी गाडी माझी माडी, माझी माडी माझी गाडी, आणि माझ्या बायकोला 5,000ची नाही 50,000ची साडी आहे. पार भरले की तुमचे पार कपाटाचे कपाट अजून किती पाहिजे? आयुष्य संसाराच्या संबंधाने माझं म्हणण्यात आयुष्य गेलं महाराज. म्हणून सुख नावाची गोष्ट ही जीवाला मिळायला तयार नाही. याचं कारण की संसारामध्ये नश्वर गोष्टीमध्ये सुख पाहतोय, संसारिक सुख सुख नाही. म्हणून भाग्य तरी नोही धन पुत्र दारा, भाग्य आपण सुखाच्या संबंधाने देखील वापरू शकतो. सुख तरी नोहे, भाग्य तरी नोहे, धन पुत्र दारा, निकट वास बरा. म्हणून मला हे सांगायचं होतं, जी तुम्ही आम्ही सुखाची परिभाषा केली ती नश्वर कशी, हे मला तुम्हाला पटवून द्यायचं होतं, समजून द्यायचं होतं. आलं लक्षामध्ये? ही सुखाची परिभाषा नाही. म्हणून संतांनी खोडून टाकलं, धन पुत्र दारा, भाग्य तरी नोहे, सुख तरी नोहे, याच्या सुख नाही म्हणले. म्हणून तुकोबऱ्यांनी हे मागितलं नाही, निकट वास बरा संतापाई. म्हणून तुकोबऱ्या म्हणतात वैष्णवा संगती. आम्हाला मग संगती द्यायची असेल ना तर काय दे? वैष्णवाची संगती, वैष्णवाच्या संगतीची इच्छा व्यक्त केली.